पण वेदची या विषयावर बोलणं इतकं सोपं नाहीये. तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मी काय आणि कसं सांगू वेदला की मी शेतघरात जे वागले ते बाबाराव खोतांच्या सांगण्यावरून होतं. वेदच्या बाबांनी ऋषीदादाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. हल्ली मला स्वप्न सुद्धा तशीच भयानक पडतायत. बेटा काकू, वेद म्हणतोय की मी काल त्याला बोलवून घेतलं काहीतरी महत्वाचं सांगायचंय म्हणून, पण मला खरंच असं काहीच आठवत नाही. मी खूप डोक्याला ताण दिला, खूप आठवायचा प्रयत्न केला, पण मला काहीच आठवत नाहीये की मी असं काही बोलले. आमच्यात या गोष्टीमुळे गैरसमज झालाय. बाबांशी बोलायला हवा. वेद, कुठे निघालास? आई बाबा आहेत वरती, मला नाही माहिती बाबा. मला कुठे सांगून जातात तुझे बाबा काही? कंपनीत गेलेत. नाही ना. गोडाऊन? नाही नाही, म्हणजे मला नाही माहिती बाबा कुठे गेलेत ते. वेद, वेद, वेद. सईच्या बाबांकडे काय काम असेल? गोडाऊनला तर जाणार नाही ना? बस 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 बस. काय झालं? तो वेद एवढ्या रागात का बाहेर पडला? नाही म्हणजे लक्षच नव्हतं त्याचं. भांडण वगैरे झालंय का? भांडण असं नाही, आमच्यात